बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यात पडसाद. परभणीत आज महामोर्चा काढला जाणार. मनोज जरांगेंसह बजरंग सोनावणे आणि सुरेश धसही होणार सहभागी. एसी केबिनमध्ये बसून बोलण्यापेक्षा गडचिरोलीमध्ये जाण्याचं धाडस दाखवा. मंत्री शंभूराज देसाईंचं संजय राऊतांना खुलं आव्हान. एकनाथ शिंदेंवरून केलेल्या टीकेला देसाईंचं उत्तर. चाकणमध्ये भर मंचावर शरद पवारांनी लिहून दिलेला संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला. तर सभेच्या आधी दोघांचाही एकत्र बसून प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश. फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्यानं जमावाकडून तरुणाला घेराव. कान पकडून मागायला लावली माफी. मुंबऱ्यातल्या घटनेनंतर 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल. मीरा रोडमधील शॉपिंग सेंटरमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या. सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू. राज्यात गारठा वाढला. किमान तापमानात घट. पुढील 4 दिवस थंडीचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी. बातमीपत्राला सुरुवात करूयात. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळालं म्हणून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी शुक्रवारी शरद पवारांसोबत एकाच वाहनातून प्रवास केला आणि त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्तानं एकसाथ असलेल्या पवार भुजबळांमध्ये नेमकी काय बात झाली अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण याच निमित्तानं पवारांचं प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक राजकारण देखील अधोरेखित झालंय. पुण्यातील चाकण बाजार समितीत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. यावेळेला शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावरती उपस्थित होते. यावेळेला शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवरती काही मजकूर लिहून ती कार्यक्रम पत्रिका शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांना वाचायला दिली. शरद पवारांनी जे लिहिलं होतं ते छगन भुजबळांनी वाचलं सुद्धा. दरम्यान शरद पवारांनी छगन भुजबळांना काय संदेश दिला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान याच कार्यक्रमानिमित्ताने येत असताना शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास देखील केला. या निमित्तानं दोन्ही नेते एकाच मंचावरती आले होते. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज फुले, शाहू आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवतांची पूजा करण्यासाठी, त्यांना माल्यार्पण अर्पण करण्यासाठी आम्ही कधीही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो. मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरती उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव इथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी शेरो शायरीच्या माध्यमातून एकमेकांचं कौतुक केलं. साताऱ्यातील नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. देवेंद्र फडणवीस सावित्रीबाईंचं काम पुढे नेत आहेत असं सांगत छगन भुजबळांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलंय. तर फडणवीसांनी सुद्धा शेरो शायरीतून भुजबळांच्या कामाचं कौतुक केलंय. तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया. अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांनी काही दिवसांपूर्वी फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भुजबळ आणि फडणवीसांनी एकमेकांबाबत केलेल्या कौतुकाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होते.
शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सरकार विरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेत आहेत. अशातच जितेंद्र आव्हाडांनी घरी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका पोलिसानं चित्रीकरण केल्यावरून वाद निर्माण झालाय. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलिसांनी वॉच ठेवल्याचा आरोप केलाय. आव्हाडांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या विषयावरती एक पत्रकार परिषद होणार होती. यावेळी पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पोलिसांनी घरात येऊन चित्रीकरण केल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. त्याचसोबत बोलताना आव्हाडांनी जोरदार आगपाखड केली. विरोधी पक्षाच्या आमदारावरती पाळत ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवरती पाळत ठेवा, कराडवरती पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता, अशा शब्दात आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचा ना, मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता, पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती. आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी केलेल्या चित्रीकरणामुळे वादाला मात्र निमंत्रण मिळालंय. आणि आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आलंय. सांगलीतून आता ऋषिकेश आणि हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे. कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या 31 जानेवारीपर्यंत CSMT ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील. CSMT रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. येत्या 4 महिन्यात मुंबईसह पुणेकरांसाठीही अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे. त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे. महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय. खासगी आणि सरकारी आस्थापनेत नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर पुणे RTOकडून कारवाई केली जाणार. मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाहीये. राज्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर देखील बंदी आणली जाणार आहे आणि यासाठी सर्वसामान्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे. अटल सेतू पुलावरून मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यामध्ये 50%हून अधिक घट झाली आहे आणि यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय. नवी मुंबई महानगरपालिका परिवहननं अटल सेतूच्या भाड्यामध्ये कपात केली आणि यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडून कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीमध्ये 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील. 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. मुंबई राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 22,59 लाखांचा निधी देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे. मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे लक्षावधी घरं उपलब्ध होतील असा निर्णय गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आलाय. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर तयार करा. तसंच मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट खोलण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम 2025च्या मसुद्यामध्ये समाविष्ट आहे. सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन स्थापनेची अट 500 प्रकल्पांवरून 200 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, त्यातील दुरुस्ती, नूतनीकरण, प्रकल्प पूर्तता अहवाल याबाबतचं मार्गदर्शन सदस्य बिल्डरांना करता येणार आहे. आणि आता एक मोठी बातमी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एका प्रमुख आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुण्यातून त्याला ताब्यात घेतल्याची खरं तर ही प्राथमिक माहिती समोर येते. हत्या प्रकरणातील फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील असण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, काय अपडेट? संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील जे फरार असलेले SIT, CID त्याचबरोबर स्थानिक गुन्ह्याचे स्थानिक पोलीस जे आहेत ते देखील यासाठी तपास घेत होते आणि त्यापैकी एक प्रमुख असलेला आरोपी, त्याचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र त्याला पुण्यामधून एका टीमने ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे आणि पोलीस अधीक्षक या संदर्भात अधिकृतरित्या घोषणा देखील करणार आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून जवळपास 26 दिवस होत आहेत आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आणि त्यानंतर
या प्रकरणातील 4 आरोपी अगोदर अटक करण्यात आले, तर खंडणी प्रकरणातील 2 आरोपी अटक आहेत आणि आता या 3 फरार असलेल्या आरोपीपैकी एक जणाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नक्कीच जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे फरार असलेले आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा कट कशा पद्धतीने रचला गेला, त्याचबरोबर या प्रकरणात नेमके आणखी काय नवीन खुलासे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रमुख जो काही आरोपी आहे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील जी स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांच्याकडून माहिती मिळते आणि त्या संदर्भात अधिकृतरित्या पोलीस अधीक्षक याची माहिती देणार आहेत. बरं सुरेश, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. पुढची बातमी पाहूयात. दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात, तसंच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावळी या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. राज्यातील आजारांची आकडेवारी पाहिली तर 2024 मध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडलेले आहेत. जर तुम्ही परदेशात जाणार आहात तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच काणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई करण्याचे सूतोवाच कदम यांनी दिले. नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षामध्ये देशामध्ये एकूण 1342 जणांना व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त झालाय. यामध्ये 302 महिला वैमानिकांचा देखील समावेश आहे. 2023च्या तुलनेमध्ये या संख्येमध्ये 17% घट झाली आहे.